मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। कच्च्या मुगापासून तुम्ही कधी वरण बनवलंय का? नसेल बनवलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कच्च्या मुगापासून वरण बनवून सुद्धा पहा। खूप खायला छान लागते, भाकरी सोबत, भातासोबत, चपाती सोबत सुद्धा खूप छान लागते खायला। मी तर 1 वाटी मूग घेतलेले आहेत। आपल्याला सर्वात अगोदर मूग आहेत ना आंबळ थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतल्याच्या नंतर आहे ना असे खरपूस भाजून घ्यायचे। भाजून घेतल्याच्या नंतर आपल्या मुगाच्या वरणाची चव आहे ना अप्रतिम लागते। याला तुमच्याकडे काय म्हणतात ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आमच्याकडे याला मुगाचं वरण म्हणतात। सर्वात महत्त्वाची टिप्स आहे बर का, ही स्किप करायची नाही अजिबात। मूग अगोदर भाजूनच घ्यायचे। मस्त असे खरपूस आपले इथं मूग भाजलेले आहेत। इथं कुकर मध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्या आवश्यकतेनुसार पाणी गरम करायला ठेवायचं। मूग शिजवायला जरा थोडंसं जास्तच लागतं। आपले मूग थोडेसे थंड झालेले आहेत आणि पाणी सुद्धा गरम झालेलं आहे। हे मूग आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। कुकरला झाकण लावून घ्यायचं। 8 ते 9 शिट्टे घ्यायच्या। पहा मूग शिजत नाही पटकन, त्यामुळे आपल्याला इथं शिट्ट्या आहेत ना जास्त घ्यायच्या। आता 8 ते 9 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 9 शिट्ट्यामध्ये आहेत ना मस्त अशा आपल्या इथं मूग शिजलेले आहेत, पाहू शकता। आपल्याला जास्त पण काळ करून घ्यायचा नाही आणि अजिबात कच्चे पण ठेवायचे नाहीत। पहा अशा पद्धतीने मूग शिजून घ्यायचे आहेत। आता आपलं लागणारं साहित्य, मी इथं लसूण घेतलेला आहे, मीठ आणि हिरवी मिरची। आपल्याला कोणत्याच मसाल्याचा वापर करायचा नाही। हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आहेत ना पहा मी इथं थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत। अगोदर आपण मिरच्या, लसूण, मीठ मिक्सर मध्ये बारीक करून आहे ना शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून असे आबडधोबड आहेत ना बारीक करून घेणार आहोत। शेंगदाणे आवर्जून अद्रक, लसूण आणि खोबरं हे सुद्धा मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं फोडणीसाठी। इथं ठेवलेले आहे कढई गरम करायला। त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची थोडीशी। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा। खोबरं आणि लसूण, अद्रक मिक्सर मध्ये बारीक केली होती ती पण टाकून घ्यायची। थोडीशी हळद टाकायची। 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, हा पण टाकायचा। छान परतून घ्यायचा कच्चेपणा जाईपर्यंत। शेंगदाणे कसे मी आबडधोबड काढलेले आहे मिरची मध्ये, अशा पद्धतीने जास्त बारीक नाही करायचे। तुम्हाला याच्यामध्ये कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता। आता छान आपला मसाला परतलेला आहे। आता आपण हे मूग शिजून घेतलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने ना फोडणी देऊन घ्यायची। त्यामध्ये घट पातळ आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं थोडंसं। मी परत 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय। जास्त पातळ बी बनवायचं नाही, मिडियमच ठेवायचंय। मीठ घालून घेऊया चवीपुरतं। आपण अगोदर मिरची बारीक करायला मीठ घातलं होतं, थोडंसंच घालून घ्यायचंय परत। आता मीडियम गॅसवरती ना छान याला 5 ते 6 मिनिटं शिजून घ्यायचं आहे परत। आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। तुम्हाला हिरव्या मिरचीचं मुगाचं वरण जर आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये आपले सुके मसाले सुद्धा घालू शकता। छान मस्त आपलं कच्च्या मुगाचं इथं वरण तयार झालेलं आहे, पाहू शकता किती मस्त तयार झालेलं आहे। खूप खायला छान लागतं। कशी वाटली माझी इथं रेसिपी नक्की मला कमेंट मध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन छान रेसिपी मध्ये। तोपर्यंत